वळूया पुढील बातमीकडे। महिला अत्याचाराविरोधात राज्यात कडक कायदा करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात शक्ती कायदा बनवायला मंजुरी देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा कायदा बनवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा बनवण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात आता महिला अत्याचारासाठी म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा आणि अत्यंत कडक असा शक्ती कायदा बनवण्यात येणार आहे आणि मंत्रिमंडळाने देखील आता यासाठी म्हणून मंजुरी दिलेली आहे। दरम्यान नेमका हा कायदा काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बलात्कार प्रकरणातील आरोपी सिद्ध झाल्यास दोषीला 21 दिवसात शिक्षा मिळणार आहे। एफआयआर दाखल झाल्यानंतर 21 दिवसांमध्ये सुनावणी पूर्ण करून त्याला शिक्षा दिली जाईल। दिशा कायदा राबवणारे आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य आहे आणि महाराष्ट्रात आता शक्ती कायदा असेल। महिला अत्याचाराच्या विरोधात आता सरकार आक्रमक झाल्याचंच या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये आता दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा बनणार आहे। लवकरच शक्ती कायदा हा पटलावर देखील येणार आहे। मंत्रिमंडळाने हा कायदा बनवण्यास मंजुरी दिलेली आहे। राज्यात आता कडक कायदा महिला अत्याचाराविरोधात बनवण्यात येणार आहे।